नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय. मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, नागरिक हैराण. मुरबाड तालुक्यातील अनेक गावं आणि पाडे कायमस्वरूपी टँकर मुक्त. अपघात रोखण्यासाठी स्पीड लिमिट सिग्नलचे अनावरण. शिवसेनेच्या समीर म्हात्रेंचा पुढाकार. रेड्याच्या हिट अँड रन नंतर महाडमधील मोकाट गुरं आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर. राणीबागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणी संग्रहालय व उद्यान. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. ठाणे येथून आज सकाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांना विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी अपघातात जखमी झालेल्या महिलेची आस्थेने विचारपूस करत स्वतःच्या ताफ्यातील अँब्युलन्स आणि अधिकारी सोबत देऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन सर्वांना झाले. मुंबई पुणे NH4 महामार्गावर आज प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गावर 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आजिवली ते पळसवे फाटा या अवघ्या 10 मिनिटाच्या प्रवासाला तब्बल 1-2 तास खोळंबल्याने प्रवासी प्रचंड वैतागले. मुंबई गोवा महामार्ग म्हणजे अपघाताचे कोठार बनले असून प्रशासनाने बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता विविध प्रकारच्या सामाजिक संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच या समस्या आपण सोडविण्याचा निर्णय घेतला असून पेण वाशी नाका येथे पेण तालुका शिवसेनेचे विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्पीड लिमिट सिग्नल उभारले आहे. या सिग्नलचे अनावरण शिवसेना जिल्हा समन्वयक नरेश गावंड यांच्या हस्ते करण्यात आले. आज इथे आम्ही सर्व शिवसैनिक जमलेलो आहोत. ते बाळासाहेबांनी शिकवले शिवसेनेला 80% समाजकारण आणि राजकारण ह्या उक्तीला साधीचं काम आपली शिवसेना कायम करत असते आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आधी इथे जी सिंगल प्रणाली आम्ही लावलेली आहे सोलरवरची. कारण वाशी म्हणलं की आतमध्ये साधारण 40 ते 50 लोक इथे राहतात आणि रोज इथनं रात्री अपरात्री राईट टर्न मारायचा म्हणजे जीव मुठी घेऊन इथे राईट टर्न मारायला लागतो. कारण कुठल्याही प्रकारचं इथे गाड्यांना कंट्रोल नाही. अलिबागवरून येताना जे गाड्या बेदरकारपणे चालवतात नागरिक, कारण ते सुट्टी करून आलेले असतात, ते इथे वारंवार अपघात करतात आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की इथे ट्रॅफिक सिग्नल बसवावं जेणेकरून गाड्या सुटून घेऊ. तर प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी केअरफुली दाखवली. पण शेवटी आम्ही सर्व निर्णय घेतला की सरकारने तर आपण करावं आणि आम्ही सर्वांनी मिळून आज जरी ते आर्थिक हातभार माझा वैयक्तिक असला तरी माझ्यासोबत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचे क्षेत्र सोडून वन खात्याच्या 150 एकर जमिनीवर मुंबईतील भायखळा येथील जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर वन उद्यान करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता देऊन वन खात्याच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकाऱ्यांना त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनामध्ये ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोलशेत भागात नमो उद्यान सुरू करण्यात आले. या उद्यानाबाबत नागरिकांनी दाखवलेला प्रतिसाद पाहता हावरे सिटी येथे प्राणी संग्रहालय व उद्यान झाल्यास त्याचा आनंद शाळकरी मुलांना व अबालवृद्ध नागरिकांना मिळू शकतो. कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती मुरबाड गट विकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या सहकार्याने ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील एकूण 40 गावं आणि पाडे कायमस्वरूपी टँकर मुक्त करण्यात आले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत मुरबाड तालुक्यात 158 कामे प्रगतीपथावर असून शाश्वत जलस्रोतांमार्फत 48 ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर इतर ग्रामीण भागातील ग्रामस्थांना देखील नियमित पाण्याचा लाभ मिळावा यासाठी ठाणे जिल्हा परिषद विशेष प्रयत्न करत आहे.
2 दिवसांपूर्वी महाड शहरात रेड्याच्या हिट अँड रन घटनेनंतर शहरातील मोकाट गुरांसह भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे महाड नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मोकाट गुरांपेक्षा अधिक प्रमाणात भटक्या कुत्र्यांची भीती शहरात निर्माण झाली आहे. कारण भटके कुत्रे 4 चाकी वाहनांसह दुचाकी स्वारावर धावून जात असल्याने चालकाचा घाबरून तोल जाऊन अपघात होण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळे शहरात फिरणारी मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा नगरपालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी महाडकर करत आहेत. मुंब्र्यातील विविध भागातून हरवलेले 32 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. तपास पथकातील अधिकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि राज्यातील विविध भागातील पोलीस ठाण्यांची मदत घेत हे मोबाईल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितली. हरवलेल्या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे 5.5 लाखापर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. साधारण 50 गाळ झालेल्याबाबत तक्रारी आहेत, परंतु आता सध्या आम्ही 32 फोन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हस्तगत केले आहेत. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील महिनाभरात 21 नवजात बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून याबाबत शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील वरिष्ठांना जाब विचारला आहे. तसेच ज्यांच्यामुळे अशा घटना घडल्या आहेत त्या अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना निलंबित करण्याची मागणी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली आहे. या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं अत्यंत दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जनता या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते. आपण बघाल जर का लहान बालकं गेल्या महिन्यामध्ये 21 बालकं जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात 18हून अधिक लोक इकडे दगावली गेली. ह्याच गोष्टीसाठी आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे. तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे. आपण जर का बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये, त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये, ते ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे NHI सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल्ड नसल्यामुळे, ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात. हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत. याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न. आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे. श्रीवर्धन मधील बुढण पाखाडी येथील नागरिक शाकीर काळोखे यांच्या घरात घोडा घुसल्याचा प्रकार आज घडला आहे. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून नगर परिषदेने सदर मोकाट घोडा मालकांवरती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत कारवाई करावी अशी मागणी श्रीवर्धन शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यावर प्रवेशबंदी करण्यात आल्यामुळे समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी झालेली आहे. त्यामुळे किनाऱ्यावर असणाऱ्या घोडागाड्या आणि घोड्यांची सवारी करणाऱ्या घोड्यांचा आरामाचा काळ सुरू आहे. मात्र श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावरील घोड्यांना त्यांच्या मालकाने पावसाळा सुरू झाल्यानंतर मोकाट सोडल्याचे निदर्शनास येत आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.